आपल्याला पाणी कमी आहे आणि पाणी कमी असून सुद्धा आपली पिकं चांगली आली पाहिजे, याच्यासाठी कोणत्या मुख्य गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे। आता बघा शेतकरी मित्र, पाणी देण्याची योग्य वेळ उन्हाळ्यामध्ये खूप महत्त्वाची। पाणी कमी असून सुद्धा चांगले पिकं आणू शकतो किंवा पाणी जास्त असून सुद्धा आपण आपल्या पिकाचं नुकसान करू शकतो। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याची योग्य वेळ कोणती ही समजून घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, पाण्याचं अंतर किती असलं पाहिजे। शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक गोपाल उगले। शेतकरी मित्रांनो, सध्या उन्हाळा सीझन सुरू आहे किंवा उन्हाळ्यात आपण सध्या आहोत। आता उन्हाळ्यात म्हटल्यानंतर शेतकरी मित्रांनो, आपण जर मराठवाडा आणि विदर्भाचा जर विचार केला तर खूप मोठा प्रॉब्लेम आपल्याला भेडसावतोय, तो म्हणजे पाण्या वाचून आपले पिकं जातात किंवा पाण्या वाचून आपलं उत्पन्नही कमी होतंय। शेतकरी मित्रांनो, आपल्याला मी एवढं सांगणार नाही की बाबा पाण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे। मी फक्त एकच गोष्ट सांगेल, आपल्या छोट्या छोट्या चुका असतात, त्या छोट्या छोट्या चुकांमधून आपलं किती मोठं नुकसान होतंय। कोणत्या छोट्या छोट्या चुका असतात आपल्याला त्या समजून घ्यायच्या शेतकरी मित्रांनो, आणि त्यातून आपला फायदा होईल अशाच पद्धतीनं आपण जर नियोजन केलं तर आपला खूप मोठा फायदा त्या ठिकाणी होऊ शकतो। आपल्याकडे पाणी जरी कमी असलं तरी सुद्धा आपण चांगलं उत्पन्न त्या पिकाच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो। शेतकरी मित्रांनो, आपल्याला पाणी आपल्याकडे कमी आहे, बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरी ह्या कोरड्या दिसायला लागल्या किंवा तळ आपल्याला दिसायला लागला बऱ्याच शेतकऱ्यांच्या विहिरीचा। त्यामुळे पाणी कमी आहे आणि पिकं आपल्याला चांगले आलेले आहेत किंवा पिकं आपल्याला चांगली घ्यायची, तर याच्यासाठी काय उपाययोजना करायच्या शेतकरी मित्रांनो, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, एक जर गोष्ट आपण समजून घेतली तर साहजिकच उन्हाळ्यामध्ये पिकं, पैसे देणारी पिकं बरीच आहेत, परंतु आपल्याला एकच प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे पाणी आपल्याला कमी पडतंय म्हणून कुठेतरी आपलं उत्पन्न कमी होतंय। त्यामुळे हा सीझन जो आहे उन्हाळ्याचा, तो बऱ्याच जणांच्या आवडीचा नसतो, कारण इथं आपल्याला उत्पन्नच या सीझनच्या किंवा या उन्हाळ्याच्या माध्यमातून मिळत नाही। शेतकरी मित्र, काय चुका आहेत आपल्या, कोणत्या कोणत्या चुका असणार आहे, खरं तर 3 ते 4 चुका आपण करतो, त्या आपल्याला टाळायच्यात। शेतकरी मित्र, याच्यामध्ये पॉईंट कोणते आपल्याला समजून घ्यायचे, जे की आपल्याला पाणी कमी आहे आणि पाणी कमी असून सुद्धा आपली पिकं चांगली आली पाहिजे, याच्यासाठी कोणत्या मुख्य गोष्टी आपल्याला समजून घ्यायचे। पहिली गोष्ट म्हणजे पाणी देण्याची योग्य वेळ कोणती आहे। आता बघा शेतकरी मित्र, पाणी देण्याची योग्य वेळ उन्हाळ्यामध्ये खूप महत्त्वाची। पाणी कमी असून सुद्धा चांगले पिकं आणू शकतो किंवा पाणी जास्त असून सुद्धा आपण आपल्या पिकाचं नुकसान करू शकतो। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये पाणी देण्याची योग्य वेळ कोणती ही समजून घेतली पाहिजे। दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, पाण्याचं अंतर किती असलं पाहिजे, त्यानंतर त्याचं इरिगेशन कोणत्या माध्यमातून केलं पाहिजे, ही सुद्धा गोष्ट आपण समजून घेणार आहोत। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मल्चिंग कोणत्या गोष्टीचं आपल्याला करायचं आहे, कोणतं मल्चिंग केल्यानंतर खूप मोठा फायदा आपल्याला होणार आहे, ही सुद्धा आपण समजून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं आहे की इरिगेशन कोणतं करायचं आहे। साधारणपणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ड्रीप इरिगेशन हे कोणत्याही सीझनमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतं। ड्रीप इरिगेशन शेतकरी मित्रांनो, हे खूप मोठी संजीवनी आपल्याला म्हणावं लागेल, पाणी कमी असो जास्त असो, कारण याच्यामधून फायदा आपल्याला जास्त होतो। शेतकरी मित्रांनो, 40 ते 60% पाणीचं जे आपल्या पाणी आहे, पाण्याचा बचाव होतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पाण्याचा आपल्याला त्या ठिकाणी वापर जो आहे तो कमी होतो, आपल्याकडे पाणी कमी असतं, त्यामुळं आपण 100% ड्रीप इरिगेशनचा त्या ठिकाणी वापर केला पाहिजे, ड्रीपचाच वापर त्या ठिकाणी केला पाहिजे। याचा दुसरा फायदा काय आहे शेतकरी मित्रांनो, आवश्यक पाणी पिकाला मिळतं आणि जेवढं लागतं तेवढं पिकांच्या मुळापर्यंतच पोहोचतं। त्यामुळं आपला पाण्याचा वेस्टेज होत नाही आणि जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी आपल्याला पुरतं ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून। दुसरी जी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, आता पाणी देण्याची योग्य वेळ कोणती जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे पाणी कमी, तर आपण सकाळी 9च्या आत किंवा 10 वाजेच्या आतमध्येच आपण पाणी दिलं पाहिजे आणि संध्याकाळी जर विचार केला तर 5च्या नंतर आपण ते पाणी दिलं पाहिजे। आता याचा फायदा काय आहे शेतकरी मित्रांनो, किंवा नुकसान काय टळतंय आपलं, तर आपण जे पाणी देतोय, जर आपण दुपारी पाणी दिलं तर आपल्याला पाणी जास्त लागणार, कारण ऊन जास्त असतं। दुसरी गोष्ट, आपण जे दुपारी पाणी जर दिलं तर तिची वाफ होते आणि पानं आपल्याला भाजलेली दिसतात, मग आपण वेगळ्या उपाययोजना करतो। आपण म्हणतो की कोणता रोग आला किंवा आपल्याला काही मायक्रोन्यूट्रियनची आवश्यकता आहे का, असा सुद्धा आपल्याला भास होतो। त्यामुळे आपलं जे नुकसान आहे शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी टळतं। त्यामुळे आपण सकाळी 9च्या आत आणि संध्याकाळी 5 वाजेच्या नंतर आपण आणि दिलं पाहिजे कोणत्याही पिकामध्ये। आता दुसरं, हे अंतर किती असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो पाणी देण्याचं उन्हाळ्यामध्ये, तर आपण हलकी जर आपल्याकडे जमीन जर असली किंवा पिकानुसार हलकी जर आपल्याकडे जमीन असेल तर 3 ते 4 दिवसाचं आपण अंतर त्यामध्ये ठेवलं पाहिजे, आणि जर भारीची जर जमीन असली तर 5 ते 6 दिवसाचं अंतर आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो, जर भारी जमीन असेल तर। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, पाणी कमी आहे त्यामुळे आपल्याला ह्या ज्या गोष्टी ह्या लक्षात ठेवल्या पाहिजेत। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जी ती मल्चिंगची गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो, मल्चिंग फक्त गवत
उगू देत नाही असा भाग नसतो शेतकरी मित्र. मल्चिंगचे सुद्धा खूप मोठे फायदे आहेत, जसं की मी ड्रिप इरिगेशनचं तुम्हाला सांगितलं. आता मल्चिंगचा जर आपण विचार केला तर मल्चिंग कोणतं करायचं आहे, आपल्याला पाण्याचं जी वाफ होते जमिनीतून ती जर आपल्याला वाचवायची तर आपण पाल्यापाचोळा हा कोणत्याही पिकाच्या बुडाशी जर टाकला तर आपण जे पाणी दिलंय ते ओलावा टिकून ठेवण्यासाठी ते मल्चिंग काम करतं. मल्चिंग म्हणजे पालापाचोळा त्या ठिकाणी ओलावा पकडून ठेवतो. तेव्हा आपण जर पाण्या देण्याचं जरी अंतर वाढवलं, दिवसाचं जरी अंतर वाढवलं, आपल्याला त्या ठिकाणी फायदा झालेला दिसतो. त्यामुळे शेतकरी मित्र, ह्या ज्या मी 4 गोष्टी तुम्हाला सांगितल्यात ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तेव्हा आपण जर ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्या कोणत्याही पिकासाठी जर याचा काही पॉईंट जर लक्षात घेतले तर खूप मोठा आपल्याला फायदा झालेला त्या ठिकाणी दिसेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.